गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे बाजू शत परेड बघा शत महोदया परेड पर 22 ऑफिसर और 40 अमलदार हाजिर है। आगे के लिए आदेश। परेड बाजू शस्त्र परेड स्वस्थान इतिहास उत्तर सुखदेव दळवी इथे किरण भगवान आंबेकर इथे गणेश टाळ्या वाजवा इथे संदीप सुधाकर पाटील सुशांत सुरेश काळवी दिनेश दिलीप शेळके टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत दीपक सुरेश गुमाने महेश पांडुरंग सुर्वे ज्योत्ना विठ्ठल धोंडे अश्विनी नामदेव पडवळे दिलीप मारुती देवड दत्तात्रय मारुती ननावरे राजेंद्र शिमाजी भताणे राजेंद्र वसंत राऊत
जनार्दन कोंडिबा मेटकरी, रमेश कोळी, पोलीस हवालदार क्रमांक 970252 जनार्दन कोंडिबा मेटकरी, युवराज बबन पाटील, महिला पोलीस शिपाई क्रमांक 092814 स्वाती लवटे, मपोशी क्रमांक 112397 अश्विनी वामन म्हात्रे, स्वातंत्र्य दिवसाची हार्दिक शुभकामना आहे आणि 15 ऑगस्ट साठी एवढं मोठं कार्यक्रम केलेला आहे, तर तुम्ही ह्यांच्याबद्दल काय बोलणार? मी सर्वप्रथम भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. पोलीस ठाणे स्तरावर बघितलं तर आमचा एक हा मोठा उत्साहाचा एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून खूप मोठा उत्साहाचा दिवस असतो आमच्यासाठी. कारण आपल्या हातून ध्वजारोहण होणं किंवा ध्वजवंदना होणं हे खूप मोठं एक मानाचं स्थान असतं. आणि सर्वात पहिलं ते माहिती पडलं की आता हे सर्व तुम्ही सर्वाला एक काहीतरी पुरस्कार वगैरे काहीतरी दिले, ते कशाबद्दल पाहिले नाही, आता पहिल्यांदा पाहतात? हो, हे आमच्या 29 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये हे पहिल्यांदाच आम्ही बघितलं. आमचे आदरणीय आणि लाडके माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांनी 2022च्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त संपूर्ण मुंबई पोलीस दलासाठी जे 2022 मध्ये कार्यरत होते त्यांना एक पदक देऊन सन्मानित केलेला आहे. आणि तो सर्व आमच्या शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा मानाचा बिंदू आमच्या नोकरीमध्ये सर्व्हिसमध्ये हा रोवला गेलेला आहे. आणि सर्व महाराष्ट्रांना आपण काय संदेश देणार आहे? महाराष्ट्राला आणि पूर्ण भारताला पण मी एक असा संदेश देऊ इच्छिते, कारण हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला स्वातंत्र्य दिन जो आहे तो असाच अबाधित राहावा. कोणत्याही दहशतवादी संघटना किंवा गैरकृत्य किंवा गैरकायदेशीर गोष्टी आमच्या भारतात किंवा दुश्मनाचा तिरची नजर जी असते ती आमच्या भारताला कोणी त्या नजरेनं बघू नये. त्यांची डोळे काढून घेण्याची शक्ती आम्हाला सर्वांना प्रदान करो आणि आपले जे स्वातंत्र्य दिन आहे तो अबाधित राहो. आणि आमच्या चॅनलसाठी काहीतरी? आपल्या चॅनलने आम्हाला नेहमीच सहकार्य केलेलं आहे. आमच्या ज्या काही कारवाया झालेल्या असतात, पोलिसांना वाईट कृत्य केलं की त्याची फार प्रचिती लवकर होते. वाईट कृत्य नसतं म्हणू, ते ऍक्च्युली कधीतरी बरीचशी गोष्टी अनावधाने घडलेल्या असतात किंवा दुर्लक्षित झालेल्या असतात. त्यावेळेला मात्र फार अगदी प्रत्येक चॅनल आवर्जून दाखवतो. परंतु ज्यावेळेला आम्ही चांगलं कृत्य काही करतो त्यावेळेला तिकडे बहुतेकांची नजर नसतेच किंवा कानाडोळा केला जातो. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याचदा या गोष्टीची प्रसिद्धी मिळत असते आणि चांगले कार्य जे आम्ही करतो त्याला आपल्या चॅनलकडनं वाखाणणी मिळते आणि लोकांपर्यंत आमचं काम पोहोचतं. आणि त्यासाठी मी आपल्या चॅनलचे खूप 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 धन्यवाद मानते.